मराठीत ब्युटिफुल पेअर नाही असं म्हणतात, पण याला एक अपवादही आहे आणि ते माझ्यासोबत आहेत. आदिनाथ आणि उर्मिला, तुम्हा दोघांचंही स्टार माझामध्ये स्वागत आहे. आणि आता एक घरची म्हणजे खूप आपली असणारी फिल्म तुमची येते, तर प्रमोशनपेक्षाही त्याच्यामध्ये असणारं एक फिलिंग वेगळं आहे. ॲज अ हिरो म्हणून आदिनाथबरोबर काम करताना कसं वाटलं, आणि ॲज अ हिरोईन म्हणून म्हणजे मला माहिती आहे की शुभमंगल सावधानच्या वेळेला की तो मेकिंग करत होता, नंतर मग आयुष्याचं मेकिंग त्याने सुरू केलं. पण आदिनाथ बरोबर ॲज अ को ॲक्टर काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ. अदरवाईज आम्ही जास्त म्हणजे ऑफस्क्रीन आम्ही ॲज अ कपल खूपच कम्पॅटेबल आहोत, पण ॲज को ॲक्टर आम्ही किती एकमेकांशी भांडलो आहे हे तू मला वाटतंय महेशजींना विचारलं पाहिजे. की महेशजी साधारण यायचे की हॅलो आपण शूटिंग करतो ना आपण, त्याच्यामुळे प्लीज नाव कॉन्सन्ट्रेट गाईज कॉन्सन्ट्रेट म्हणजे एवढे हे व्हायचे. पण इट वॉज फन आणि ऑफकोर्स महेशजी वॉज द डिरेक्टर ऑफ द फिल्म आणि आदिनाथ को ॲक्टर, त्याच्यामुळे खूप मजा आली. इट वॉज अ व्हेरी, जसं तू म्हणालास तसंच घरचा एक फील, आपलं सगळं निश्चित. पण मला एक म्हणजे असं विचारायचं होतं, म्हणजे त्याने गेल्या वेळेला असंच बोलताना मला एक किस्सा सांगितलेला की तुमचं खूप रोमॅन्टिक गाणं आहे आणि ते टबमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जे काय तुम्ही घुसमटला उधमरलो आम्ही. साधारण शॉर्ट झाला की आम्ही दोघे चल बाजूला आणि आम्ही दोघे असे उभे राहायचो. बापरे, विश्वल वाटेल ऑडियन्सला, म्हणजे वा काय म्हणजे मजा आली असेल ना, दोघांनी जाम मजा केली स्क्रीनवरती असं वाटेल लोकांना. पण ते ॲक्च्युली काय आम्ही व्हॉट यू वेंट थ्रू आम्ही टबमध्ये रिपीट करतो मी ॲक्च्युली. हां नाही, गरम पाणी आणि मस्त फोम बिम प्लस आधी सेटअप एक्सप्लेन करतो. आम्ही दोघं टबमध्ये गरम पाणी, फोम, बाजूला कॅन्डल्स, खूप कॅन्डल्स ना, म्हणजे 100 तरी कॅन्डल्स असतील आणि लाईट्स बिट्स सगळे ते आपले सेटअप. उमेश जाधव आणि डॅड सगळे बाजूला रेडी रोल. आणि आम्हाला काय करायचं होतं, आम्हाला मार्क घ्यायचा होता आणि आम्हाला इथपर्यंत पाण्याबाहेर उभं म्हणजे असं बसायचं होतं. आणि तो टब खूप मोठा होता आणि आम्ही घसरत होतो आतमध्ये खाली साबूमुळे. तर सगळं सोप होता ना, आम्ही घसरत होतो. तर मी कसं पाय एक राईट लेग ह्या साईडला, तो पाय तिच्यावर, तिचा पाय तिकडे आणि खाली सगळं. तू धरलं मला, तू मला धरल्याशिवाय कसं होणार, मला नाही रे पण कशी म्हणजे बाकी सगळं दिसताना वा 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 आणि वरती एक्सप्रेशन, खाली सगळं आणि त्यात हे सगळं लाईट्स बिट्स. तर आम्हाला श्वास घ्यायला कॅन्डल्स आणि बाजूला गरम पाणी, गरम कॅन्डल, लाईट्स, म्हणजे त्या आम्हाला श्वासच घ्यायला होत नव्हता. आम्ही जेव्हा कट झाला शॉट, पहिला शॉट ओके झाला, आम्ही उठलो, मला चक्कर आली लिटरली. मी बाहेर गेलो, थोडी हवा खाल्ली आणि मग आत आलो. स्पोर्ट्सचा जो अँगल आहे त्यातला आणि त्यामधला एक वेगळा स्ट्रगल आहे तुझा, की आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या सिनेमाने दिलाय तुला. हो ना, खूप काही शिकायला मिळालं. आय गॉट टू लिव्ह द लाईफ ऑफ अ बॉक्सर बेसिकली. एक तो कॅरेक्टर अशी आहे, बेसिकली ही स्टोरी लव्ह ड्रामा आहे आणि ह्यात माझं कॅरेक्टर एका अस्पायरिंग ऑलिम्पियन स्पोर्ट्समनचा आहे आणि तो बॉक्सर असतो. तर त्यात आम्हाला ट्रेनिंग घ्यावी लागली. मला स्पेशली बॉक्सिंगसाठी खूप ट्रेनिंग घ्यावी लागली. शैलेश परुळेकर आहेत, ज्यांनी अतुल कुलकर्णीला नटरंगसाठी, सुबोध भावेना बालगंधर्व, परुळेकर जिमचे, त्यांनी मला स्वतः ट्रेनिंग दिली पर्सनली. आणि मला एक ती बॉक्सरची बॉडी लँग्वेज आम्हाला आणायचा होता, बॉक्सरची बॉडी लँग्वेज आम्हाला आणायची होती त्या कॅरेक्टरसाठी. तर त्याकरता बेसिकली बॉक्सरसाठी व्हॉट यू नीड, तर यू नीड ब्रॉड शोल्डर्स आणि लेग्स, यू नीड स्ट्रॉंग लेग्स. तर आम्ही त्या पार्ट्सवरती आम्ही जास्त फोकस दिला. स्किपिंग मला येत नव्हतं, ते आम्ही शिकलो स्किपिंग, विच यू कॅन सी इन द फिल्म. मग कॉन्सन्ट्रेशन खूप इम्प्रूव्ह करावं लागतं, कारण आपले ते बॅग्स असतात आणि पंचिंग ऑन द बॅग्स आणि गोईंग कंटिन्युअसली पंचिंग दॅम, तेव्हा खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं. इट्स नॉट इझी. म्हणजे ते सगळं मायन्यूट डिटेल्स आहेत, पण ते पडद्यावरती दिसतात. म्हणजे खूप मेहनत ह्या सगळ्यात म्हणजे तू मगाशी जे म्हणालीस की कम्पॅटेबिलिटी ॲज अन पर्सोना म्हणून किंवा लवर बॉय म्हणून तो खूपच छान आहे, पण को ॲक्टर आला की काय असं होतं की तुला त्यात थोडंसं असं खटकलं होतं? खटकत नाही रे, म्हणजे हां, म्हणजे आदिनाथच्या जागी जर कोणीतरी अमुक ॲक्टर असेल जो माझा बॉयफ्रेंड नाही आहे, त्याला मी पटकन नाही म्हणू शकत ना, असं का करतोयस तू, असं नको करूस, किंवा यु नो की मला हे नाही,
आणि जरा प्लीज हे मला हे नाही, आय एम नॉट कम्फर्टेबल वगैरे. मी हे पटकन आदिनाथला म्हणून असं हात असा नको ठेवूस रे, असा ठेव ना वगैरे. डिप्लोमसी ना, डिप्लोमसीची गरजच नाही. म्हणजे माझा सीन झाला, मी रेडी आहे सीनची, तर ही रेडी नसेल तर करूया परत. मला परत करावं आवडत नाही, कारण ती जेन्युनिटी जाते ना सीन मधली. ते बोलत चल ना, मला नाही करायचं, त्याच्यावरती परत आर्ग्युमेंट. आणि कोणीतरी असं तर मी साधारण मृदूपणे विचारेन की करूया का, वाचूया का एकदा सीन आपण. आणि मग समोरचा पण जर म्हणजे फार आमची मैत्री वगैरे नसेल तर हां ठीक आहे ती म्हणते ना वाचूया, तर मग वाचेल वगैरे. हा म्हणजे डायरेक्ट चल मला नाही वाचायचं, आपण फिरायला करूया. म्हणजे इट वॉज ॲज अन डिरेक्टर म्हणून महेशजींबरोबर तू काम केलंस, पण आदिनाथ आणि महेशजी हे ज्यावेळेला एकत्र असतात त्यावेळेला तुला काय असं फिलिंग आहे दुभंगच्या निमित्ताने? कारण नाव दुभंग आहे पण सगळे एकत्र आहेत. सगळेच एकत्र आहेत. बट ही रिस्पेक्ट्स हिज डॅड ॲज अ डिरेक्टर, म्हणजे होल अँड सोल. म्हणजे ही इज लाईक द गॉड ऑन द सेट. म्हणजे डॅडू म्हणतील ते सेटवरती, मग देन ही विल नॉट चॅलेंज व्हॉट एव्हर ही सेज. आणि विच आय रिअली रिस्पेक्ट हिम फॉर. म्हणजे मुगाच बाबा आहेत म्हणून ते नको तसं नको असं तो नाही करत. सो त्याच्यामुळे माझ्यासाठी सुद्धा वर्किंग विथ महेशजी इज ऑलवेज बीन अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. तुला सगळ्यात उर्मिलातलं जास्त काय आवडतं? बेसिकली सगळ्यात जास्त मला आवडते जेन्युनिटीज. शी इज व्हेरी जेन्युइन, शी इज व्हेरी ऑनेस्ट, आणि शी इज व्हेरी ट्रू टू मी अँड टू हुएवर शी इज नाईस टू, ऑर गुड फ्रेंड्स, हुएवर शी लाईक्स. शी इज व्हेरी जेन्युइन. तेच मला सगळ्यात जास्त आवडतं. दुभंग तुमच्यासाठी काय नेमकं आहे? कारण पिक्चरचं प्रमोशन किंवा याच्या पलीकडे जाऊन एक आपली फिल्म म्हणून तुमच्यासाठी नेमकं त्याचं अस्तित्व काय आजच्या या क्षणात? दुभंग ही म्हणजे माझ्यासाठी, पहिले मी सांगेन, कारण माझ्यासाठी ही अगेन ह्या वर्षातली माझी दुसरी मेजर फिल्म प्रेक्षकांसमोर. मी एका वेगळ्या दृष्टिकोनातनं लोक मला बघणार आहेत. मला आई व्हायच्यामध्ये माझा एक कम्प्लिटली वेगळा रोल होता, जो ह्याच वर्षात प्रदर्शित झाला चित्रपट. आणि त्याच्यानंतर दुभंग येतो आहे. आय एम ग्लॅड की ह्याच वर्षी तो येतो आहे. त्याच्यामुळे ती एक मोठी फिल्म म्हणून मी माझ्या आयुष्यात ट्रीट करीन. आणि आत्ताचं पोस्टर तुमचं काय नेमकं सांगतं? इट्स अ ट्रू लव्ह स्टोरी. चा बॅकड्रॉप असेल माझा स्पोर्ट्समनचा, बॉक्सिंगचा, पण इट्स अ लव्ह स्टोरी. आणि त्याला धरून आम्ही पोस्टरमध्ये पण तुम्हाला दिसतच असेल की मी आणि उर्मिला किंवा आणि आमच्याबरोबर सपोर्टिंगला आहेत अजिंक्य देव आणि सोनाली कुलकर्णी. इतक्या आपुलकीने आलात आणि मनमोकळ्यापणे गप्पा मारतात. थँक्यू सो मच. तुमचं दोघांचंही मनापासून आभार. आणि फिल्म सुपरहिटच्या दिशेने वाटचाल करू यासाठी स्टार माझा अँड ढांटण टीमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.